हॅलो एव्हरीवन. पुन्हा घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण शिकणार आहोत द करेक्ट यूज ऑफ डू, डज अँड डीड इन इंग्लिश लँग्वेज. आधी सांगा, डू, डज व डीड हे आहेत तरी काय? हो, हे आहेत हेल्पिंग वर्ब्स, जे इंग्लिश लँग्वेजमध्ये अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतात. परंतु बरेच विद्यार्थी हे हेल्पिंग वर्ब्स वाक्यात वापरताना कन्फ्यूज असतात. त्यांना नेमकं कळत नाही कुठे डू वापरायचा, कुठे डज आणि कुठे डीड. तर मी आज तुम्हाला एक प्रॉमिस करतो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला हा प्रॉब्लेम्स कधीच राहणार नाही. या हेल्पिंग वर्बचा वापर विद्यार्थ्यांना विविध रायटिंग स्किल ॲक्टिव्हिटीजमध्ये होऊ शकतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनाच नाही, परंतु ज्यांना इंग्लिश बोलायची आहे त्यांना देखील डू, डज व डीड जमणं आवश्यक आहे. जर तुम्ही माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन हिट करा, म्हणजे तुम्हाला अजून खूप खूप चांगले व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर समजून घेऊया डू, डज व डीड यांचा वाक्यामधील उपयोग. डू, डज व डीड यापैकी आपण आधी समजून घेणार आहोत डू व डज यांचा उपयोग. डू, डज व डीड यापैकी आपण आधी समजणार आहोत डू व डज यांचा उपयोग. डू व डज हे नेहमी प्रेझेंट टेन्समध्ये वापरले जातात. त्याचप्रमाणे वाक्यातील सब्जेक्ट जर आय, यू, दे आणि कोणताही प्लुरल सब्जेक्ट असेल तर आपल्याला त्यासोबत डू वापरणं गरजेचं असतं, कोणताही प्लुरल सब्जेक्ट. परंतु वाक्यातील सब्जेक्ट जर ही, शी, इट, राम, रुचिता म्हणजे कोणाचंही नाव म्हणजेच कोणताही सिंग्युलर सब्जेक्ट असल्यास आपल्याला वापरायचं आहे डज. मी आता नुकतंच सांगितलं की कोणत्या सब्जेक्टसोबत डू व कोणत्या सब्जेक्टसोबत डज वापरायचं ते. तर आता बघूया डू व डज हे कोणत्या कोणत्या ठिकाणी वापरले जातात. फर्स्ट यूज इन नेगेटिव्ह सेंटेन्सेस. लक्ष द्या की डू व डज यांचा उपयोग नेगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये केला जातो सुरुवातीला, आणि तुम्हाला याचा यूज व्यवस्थित समजायला पाहिजे. त्यासाठी मी एक स्ट्रक्चर देखील दिलेलं आहे, ते स्ट्रक्चर समजून घेऊ. तर सुरुवातीला वाक्यामध्ये येईल सब्जेक्ट, एस फॉर सब्जेक्ट, प्लस तुम्हाला वापरायचा आहे एकतर डू किंवा डज, म्हणजे डू स्लॅश डज प्लस नॉट, कारण की निगेटिव्ह सेंटेन्स म्हटलं तर नॉट त्यामध्ये येईल, प्लस बेस वर्ब म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, प्लस आर एस. आर एस म्हणजे रिमेनिंग सेंटेन्स, उर्वरित जो वाक्य असेल त्याला म्हणतात रिमेनिंग सेंटेन्स. त्याला मी दिलं आहे आर एस शॉर्ट फॉर्ममध्ये. आणि डू व डज कसा वापरायचं आपण नुकतंच अभ्यासलं. आता काही एक्झाम्पल्स बघू. फर्स्ट एक्झाम्पल, आय डू नॉट ड्रिंक कोल्ड वॉटर. सेकंड, वी डू नॉट नो युअर नेम. थर्ड, ही डज नॉट प्ले विथ अस. फोर्थ, शी डज नॉट लाईक क्रिकेट. अँड फिफ्थ, मयूर डज नॉट वॉक फास्ट. आपण वाक्यांमध्ये वरील स्ट्रक्चर वापरलं आहे का हे बघूया. आय डू नॉट ड्रिंक कोल्ड वॉटर यामध्ये आय आहे सब्जेक्ट आणि आय सोबत आपल्याला वापरायचं आहे डू. त्यानंतर प्लस घेतलेलं आपण नॉट. त्यानंतर ड्रिंक इज द बेस वर्ब म्हणजे फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. त्यानंतर कोल्ड वॉटर हे राहील रिमेनिंग सेंटेन्स. याचा मराठीत अर्थ होईल मी गरम पाणी पित नाही. त्यानंतर सेकंड सेंटेन्स, वी डू नॉट नो युअर नेम, ज्यामध्ये वी आहे सब्जेक्ट जो प्ल्युरल म्हणजे अनेकवचनी सब्जेक्ट आहे. त्यानंतर अनेकवचनसोबत आपण वापरतो डू. त्यानंतर नॉट. त्यानंतर नो हे आहे बेस वर्ब म्हणजे वर्ब फर्स्ट, आणि युअर नेम हे आहे रिमेनिंग सेंटेन्स. मराठीत याचा अर्थ असा होईल आम्हाला तुझे नाव माहीत नाही. आता थर्ड एक्झाम्पल, ही डज नॉट प्ले विथ अस. आता बघा इथे मी सब्जेक्ट वापरलेला आहे ही, जो आहे सिंग्युलर सब्जेक्ट म्हणजे एकवचनी, आणि एकवचनी सब्जेक्ट वापरल्यामुळे आपण वापरलेला आहे डज. आणि वरील स्ट्रक्चरनुसार डज नंतर आपण वापरायचा आहे नॉट. त्याचप्रमाणे
प्ले आहे मेन वर्ब, त्यानंतर विथ अस हे आहे रिमेनिंग सेंटेन्स. याचा मराठीत अर्थ बघितला तर असा होईल, तो आमच्यासोबत खेळत नाही. नेक्स्ट एक्झाम्पल, शी डज नॉट लाईक क्रिकेट. शी हे पुन्हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणून परत वापरलेला आहे डज, त्यासोबत नॉट. लाईक हे आहे बेस वर्ब आणि क्रिकेट आहे रिमेनिंग सेंटेन्स, ज्याचा अर्थ होतो तिला क्रिकेट आवडत नाही. आणि लास्ट एक्झाम्पल, मयूर डज नॉट वॉक फास्ट. या वाक्यामध्ये मयूर आहे सिंग्युलर सब्जेक्ट. तुम्ही कुणाचंही नाव घ्या, तुम्हाला वापरायचं आहे डज. त्यानंतर आपण वापरलेलं आहे नॉट प्लस वॉक हे आहे बेस वर्ब आणि फास्ट इथे राहील रिमेनिंग सेंटेन्स, ज्याचा अर्थ असा होईल की मयूर जोरात चालत नाही. अपेक्षा आहे तुम्हाला सर्वांना डू व डज हे निगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये कसं वापरायचं हे समजलं असेल. आता मी तुम्हाला काही पॉझिटिव्ह सेंटेन्सेस देतो. तुम्हाला ते पॉझिटिव्ह सेंटेन्सेस वरील स्ट्रक्चर वापरून निगेटिव्ह बनवायचे आहेत. तर पॉझिटिव्ह सेंटेन्सेस आहेत, दे हेल्प पुअर्स इन डिफिकल्टी, ही वर्क्स हार्ड इन द फार्म आणि माय पॅरेंट्स लव मी. तुम्हाला आठवलं असेल अशी वाक्ये आपण टेन्सेस शिकताना सिम्पल प्रेझेंटमध्ये अभ्यासले होते. आता आपल्याला इथे सब्जेक्टनंतर एकतर डू नॉट किंवा डज नॉट वापरायचं आहे. पहिल्या एक्झाम्पलमध्ये दे आहे सब्जेक्ट, जो आहे प्लुरल सब्जेक्ट आणि म्हणून आपल्याला प्लुरल सब्जेक्टसोबत वापरायचं आहे डू आणि सोबत येईल नॉट, म्हणजे आन्सर होईल दे डू नॉट हेल्प पुअर्स इन डिफिकल्टी. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ही वर्क्स हार्ड इन द फार्म, ज्यामध्ये ही आहे सब्जेक्ट आणि ही सोबत आपल्याला वापरायचं आहे डज नॉट, म्हणजे आन्सर होईल ही डज नॉट वर्क हार्ड इन द फार्म. आता लक्ष द्या, ज्यावेळेस तुम्ही डज किंवा डज नॉट वापरता तर वाक्यामध्ये आपल्याला वापरायचा असतो वर्ब फर्स्ट, ज्याला यस सफिक्स लागणार नाही. आणि आपण बघू शकता इथे आपण सेंटेन्समध्ये दिलेला आहे यस सफिक्स. तो का दिलेला आहे? कारण सिम्पल प्रेझेंटमध्ये सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर आपण त्याला यस किंवा ईएस सफिक्स लावतो, जे आपण शिकलो होतो. परंतु जेव्हा तुम्ही वाक्यात डज किंवा डज नॉट वापरता तर व्हर्बला असलेलं यस किंवा ईएस सफिक्स निघून जातो. आता लास्ट सेंटेन्स जो आहे माय पॅरेंट्स लव मी, ज्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे माय पॅरेंट्स, जो आहे प्लुरल म्हणजे अनेकवचनी सब्जेक्ट, म्हणून सोबत वापरायचं आहे डू नॉट. तर आन्सर होईल माय पॅरेंट्स डू नॉट लव मी. अपेक्षा आहे तुम्हाला डू व डज या हेल्पिंग वर्बचा निगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये वापर समजला असेल आणि डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात. आता शिकूया डू व डजचा पुढील उपयोग. त्यांचा सेकंड यूज आहे इन WH क्वेश्चन्स. आधी समजून घ्या, क्वेश्चन्सचे दोन प्रकार असतात. पहिला असतो WH क्वेश्चन आणि दुसरा असतो व्हर्बल क्वेश्चन, ज्यांना आपण येस नो टाईप क्वेश्चन देखील म्हणतो. आणि WH क्वेश्चनची सुरुवात ही WH वर्डने होते, जसं वॉट, व्हेअर, विच, व्हेन, हाऊ एक्सेट्रा. त्याचप्रमाणे व्हर्बल क्वेश्चनची सुरुवात होते हेल्पिंग व्हर्ब्सने. आता WH क्वेश्चन्समध्ये डू व डज कसा वापरायचा त्यासाठी मी स्ट्रक्चर देखील दिलेलं आहे, ते समजून घ्या. सुरुवातीला येईल WH वर्ड, त्यानंतर डू किंवा डज यापैकी एक, त्यानंतर सब्जेक्ट प्लस बेस वर्ब म्हणजे वर्ब फर्स्ट आणि प्लस रिमेनिंग सेंटेन्स आणि शेवटी येईल क्वेश्चन मार्क, जो मी स्ट्रक्चरमध्ये दिलेला नाही आहे, पण समजून घ्या प्रत्येक क्वेश्चनच्या शेवटी हा क्वेश्चन मार्कच असतो. मी काही एक्झाम्पल्स दिले ते बघा. फर्स्ट एक्झाम्पल, व्हेअर डू यू लिव्ह. आता प्रश्न पडला असेल की वाक्यात डू कसा आला. आधी स्ट्रक्चर बघा. आधी आपण वापरलेला आहे WH वर्ड म्हणजे व्हेअर, डू व डजपैकी वापरलेला आहे डू, त्यानंतर यू आहे सब्जेक्ट आणि लिव्ह आहे वर्ब फर्स्ट फॉर्म. याच्यामध्ये रिमेनिंग सेंटेन्स आलं नाही वाक्यामध्ये आणि रिमेनिंग सेंटेन्स यायलाच पाहिजे याची गरज नाही आहे. तर वाक्यामध्ये सब्जेक्ट बघा तुम्ही आहे यू आणि तुम्हाला माहितीच आहे जर वाक्यात सब्जेक्ट असेल यू तर आपल्याला वापरायचं आहे डू, म्हणून मी व्हेअर नंतर वापरलेला आहे डू. सेकंड एक्झाम्पल, व्हॉट डू यू लाईक टू प्ले.
WH वर्ड आहे वॉट. डू पुन्हा वापरलेला आहे कारण वाक्यामध्ये सब्जेक्ट पुन्हा आहे यू. त्यानंतर लाईक आहे बेस वर्ब आणि टू प्ले इथे फंक्शन करतो रिमेनिंग सेंटेन्सचा आणि शेवटी आहे क्वेश्चन मार्क. या पहिल्या 2 क्वेश्चनचा मराठीत अर्थ पण पाहून घेऊया. व्हेअर डू यू लिव्ह म्हणजे तू कुठे राहतो आणि त्यानंतर व्हॉट डू यू लाईक टू प्ले म्हणजे तुला खेळायला काय आवडते. थर्ड एक्झाम्पल, व्हेन डज शी कम हिअर. इथे WH वर्ड आहे व्हेन. व्हेनचा अर्थ होतो केव्हा. त्यानंतर आपण वापरलेला आहे डज कारण तुम्ही बघू शकता सब्जेक्ट आहे शी जो आहे सिंग्युलर सब्जेक्ट आणि आपण वापरलेला आहे त्यासाठी डज. कम आहे वर्ब फर्स्ट फॉर्म म्हणजे बेस वर्ब आणि हिअर हे आहे रिमेनिंग सेंटेन्स आणि शेवटी क्वेश्चन मार्क. या प्रश्नाचा मराठीत अर्थ होईल ती इथे केव्हा येते. अँड लास्ट एक्झाम्पल, वाय डज ही क्राय एव्हरी डे. ज्यामध्ये वाय हा आहे WH वर्ड ज्याचा अर्थ होतो का. त्यानंतर डज आपण पुन्हा वापरला कारण सब्जेक्ट आहे पुन्हा सिंग्युलर जो आहे ही. क्राय नेहमीप्रमाणे बेस वर्ब म्हणजे वर्ब फर्स्ट आणि एव्हरी डे हे आहे रिमेनिंग सेंटेन्स आणि याचा मराठीत अर्थ होईल तो दररोज का रडतो. विद्यार्थी मित्रांनो, हे रूल्स बघून तुम्ही देखील छोटे छोटे क्वेश्चन्स तयार करा कारण इंग्लिशमध्ये क्वेश्चन्स विचारणं देखील सोपं नाही आहे आणि जर तुम्ही हे स्ट्रक्चर्स अभ्यासले तर तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारणं येऊ शकतं. हा झाला डू व डज यांचा WH क्वेश्चन्समधील यूज. आता बघूया त्यांना व्हर्बल क्वेश्चन्समध्ये कसे वापरतात. इथे देखील मी एक स्ट्रक्चर दिलेलं आहे जे आहे डू किंवा डज सुरुवातीला चाललं आहे प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब फर्स्ट आणि प्लस रिमेनिंग सेंटेन्स आणि शेवटी राहील क्वेश्चन मार्क. मी नुकतंच सांगितलं होतं की व्हर्बल क्वेश्चनची सुरुवात ही हेल्पिंग व्हर्बने होते आणि डू व डज आपण सुरुवातीला घेतलेत म्हणजे ते हेल्पिंग व्हर्बच आहेत जे आपण ऑलरेडी शिकलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण नेहमी मराठीत प्रश्न विचारत असतो. तो इथे येतो का, त्याला हे आवडतं का, तुला हे आवडतं का, तू क्रिकेट खेळतो का म्हणजे का, तो का, एक्सेट्रा. हेच प्रश्न आपल्याला बघायचे आहेत इंग्रजीमध्ये जे डू व डज यांच्या मदतीने होतात. परंतु इथे मराठी प्रश्नाच्या शेवटी येईल का. काही एक्झाम्पल्स बघू. फर्स्ट एक्झाम्पल, डू यू नो माय नेम. आपण प्रश्नाची सुरुवात केलेली आहे डूने कारण तो डिपेंड आहे सब्जेक्टवर आणि सब्जेक्ट आहे यू म्हणून आपण वापरलेला आहे डू. त्यानंतर नो आहे वर्ब फर्स्ट फॉर्म आणि माय नेम आहे रिमेनिंग सेंटेन्स आणि शेवटी आहे क्वेश्चन मार्क. तर याचा अर्थ होईल तुला माझे नाव माहीत आहे का, आहे का म्हणजे शेवटी आलेला आहे का. सेकंड एक्झाम्पल, डू दे स्टडी वेल ॲट होम. पुन्हा वापरलेला आहे आपण डू सुरुवातीला कारण सब्जेक्ट आहे दे आणि दे हा अनेकवचनी सब्जेक्ट आहे म्हणून आपण वापरलेला आहे डू. स्टडी आहे वर्ब फर्स्ट फॉर्म आणि वेल ॲट होम हे आहे रिमेनिंग सेंटेन्स ज्याचा अर्थ होतो ते घरी चांगला अभ्यास करतात का. पुन्हा आलेला आहे प्रश्नाच्या शेवटी का. नेक्स्ट एक्झाम्पल, डज ही अटेंड द क्लास. इथे सुरुवात झालेली आहे डज या हेल्पिंग वर्बने कारण बघू शकता सब्जेक्ट आहे ही जो आहे सिंग्युलर आणि आपण सोबत घेतो म्हणून डज. अटेंड आहे वर्ब फर्स्ट फॉर्म आणि द क्लास आहे रिमेनिंग सेंटेन्स ज्याचा अर्थ होईल मराठीमध्ये तो क्लासमध्ये येतो का. लास्ट एक्झाम्पल, डज रुचिता हेल्प हर मदर. पुन्हा सुरुवात केलेली आहे डज या हेल्पिंग वर्बने कारण रुचिता एका मुलीचं नाव आहे आणि ते नाव आहे सिंग्युलर सब्जेक्ट आणि त्यानंतर वापरलेलं आहे आपण हेल्प जे आहे बेस वर्ब आणि हर मदर हे आहे रिमेनिंग सेंटेन्स व याचा मराठीत अर्थ होईल रुचिता तिच्या आईला मदत करते का. या व्हर्बल क्वेश्चन्सला येस नो टाईप क्वेश्चन्स देखील म्हणतात कारण आपण विचारलेले ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर आपण येस किंवा नोमध्ये देऊ शकतो म्हणून त्यांना येस नो टाईप क्वेश्चन्स देखील म्हणतात. तर आपण आत्तापर्यंत या व्हिडिओमध्ये डू व डज या हेल्पिंग वर्ब्सचा 3 प्रकारे उपयोग बघितलेला आहे. म्हणजे आधी नेगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये, नंतर WH क्वेश्चन्समध्ये आणि शेवटी व्हर्बल क्वेश्चन्समध्ये. आता जाणून घेऊया डीड या हेल्पिंग वर्बबद्दल. तुम्ही बघू शकता
इन पास्ट टेन्स वी यूज डीड. म्हणजे आपल्याला डीड ह्या हेल्पिंग व्हर्बचा वापर पास्ट टेन्समध्ये करायचा आहे. त्याचप्रमाणे मी असंही म्हटलेलं आहे, वी यूज डीड विथ एव्हरी सब्जेक्ट. म्हणजे वाक्यातील सब्जेक्ट कोणताही असो, मग तो आय असो, यू असो, सिंग्युलर असो, प्लुरल असो किंवा कुणाचं नाव असो, आपल्याला त्यासोबत वापरायचं आहे डीड. म्हणजे आपण डीड कोणत्याही सब्जेक्टसोबत वापरू शकतो. आता बघूया डीड या हेल्पिंग व्हर्बचा उपयोग कुठे कुठे होतो. तुम्ही बघू शकता यूज ऑफ डीड. फर्स्ट यूज इन नेगेटिव्ह सेंटेन्सेस. तर डीडचा वापर आपण आधीच शिकूया नेगेटिव्ह सेंटेन्समध्ये. पुन्हा मी त्याचं स्ट्रक्चर दिलं आहे बघा. सुरुवात होईल सब्जेक्टने, एस फॉर सब्जेक्ट, त्यानंतर डीड प्लस नॉट प्लस वर्ब फर्स्ट फॉर्म प्लस रिमेनिंग सेंटेन्स. म्हणजे ज्याप्रमाणे डू व डजचं स्ट्रक्चर होतं त्याचप्रमाणे फक्त डू व डज ऐवजी आपल्याला वापरायचं आहे डीड. काही एक्झाम्पल्स बघू. फर्स्ट एक्झाम्पल, ही डीड नॉट फॉलो माय ऑर्डर्स. ज्यामध्ये ही आहे सब्जेक्ट, नंतर वापरलेलं आहे डीड हे हेल्पिंग वर्ब, त्यानंतर नॉट आणि फॉलो आहे वर्ब फर्स्ट फॉर्म आणि माय ऑर्डर्स राहील रिमेनिंग सेंटेन्स. म्हणजे ही डीड नॉट फॉलो माय ऑर्डर्स, ज्याचा मराठीत अर्थ होईल त्याने माझ्या ऑर्डर्स पाळल्या नाहीत किंवा फॉलो केल्या नाहीत. त्यानंतर आय डीड नॉट सी युअर पॅरेंट्स. सब्जेक्ट आहे आय आणि आपल्याला प्रत्येक सब्जेक्टसोबत वापरायचा आहे डीड जो वापरला. त्यानंतर नॉट, सी आहे बेस वर्ब, ओके, आणि युअर पॅरेंट्स हे आहे रिमेनिंग सेंटेन्स, ज्याचा अर्थ होईल मी तुझ्या पॅरेंट्सला म्हणजे आईवडिलांना बघितलं नाही. त्याचप्रमाणे मयूर डीड नॉट कम्प्लीट हीज प्रोजेक्ट. म्हणजे मयूरने त्याचं प्रोजेक्ट कंप्लीट केलं नाही. त्याचप्रमाणे दे डीड नॉट हेल्प मी. त्यांनी मला मदत केली नाही. म्हणजे थोडक्यात एखादी क्रिया झाली नाही म्हणजे मी हे केलं नाही, तो आला नाही, मी त्याला बघितलं नाही. अशा ठिकाणी ज्यावेळेस आपण मराठी बोलतो तर तुम्ही हे स्ट्रक्चर वापरून इंग्लिशमध्ये कन्वर्ट करू शकता. आय थिंक तुम्हाला शिकताना आनंद येतच असेल, कारण ज्यावेळेस तुम्हाला इंग्रजी भाषेमधलं काही जमायला लागतं तर नक्कीच एक आनंदाची भावना असते. आता मी तुम्हाला सिम्पल पास्ट ह्या टेन्सचे काही पॉझिटिव्ह सेंटेन्स देतो, त्याला आपण डीड नॉट वापरून निगेटिव्हमध्ये बनवण्याचा प्रयत्न करू. मी फक्त 2 एक्झाम्पल घेतले आहेत, व्यवस्थित अभ्यासा. फर्स्ट एक्झाम्पल, आय सॉ युअर पेन देअर. हे आहे सब्जेक्ट प्लस वर्ब सेकंडचं स्ट्रक्चर म्हणजे सिम्पल पास्ट, जे आपण टेन्सेसमध्ये शिकलो होतो. आणि सिम्पल पास्ट सेंटेन्स निगेटिव्हमध्ये कन्वर्ट करताना डीड नॉट वापरायचा असतो. बघा आन्सर, आय डीड नॉट सी युअर पेन देअर. आता लक्ष द्या, पहिल्या शब्दाचा अर्थ होतो मी तुझा पेन तिथे बघितला आणि दुसऱ्याचा अर्थ होतो मी तुझा पेन तिथे बघितला नाही. तुम्ही एक गोष्ट पुन्हा बघणार की वरील वाक्यामध्ये आहे सॉ जो आहे सेकंड फॉर्म, पण तो खाली डीड नॉट नंतर आलेला आहे सी म्हणजे वर्ब फर्स्ट फॉर्म. आता नीट ऐका, जर वाक्यामध्ये डीड किंवा डीड नॉट असेल तर त्यानंतर आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूपच घ्यावं लागतं, जे आपण घेतलेलं आहे सी. म्हणून इथे सॉ सेकंड फॉर्म कन्वर्ट झाला फर्स्ट फॉर्म सीमध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल, ही ॲक्सेप्टेड माय गिफ्ट. पुन्हा सिम्पल पास्ट स्ट्रक्चर, ॲक्सेप्टेड इज द सेकंड फॉर्म. आता नेगेटिव्हमध्ये ही डीड नॉट ॲक्सेप्ट माय गिफ्ट. आता बघा डीड नॉट वापरताच ॲक्सेप्टेड कन्वर्ट झाला ॲक्सेप्टमध्ये. हे आहे रूल्स. अपेक्षा आहे तुम्हाला हे रूल्स समजत असतील. चला तर बघूया डीड या हेल्पिंग व्हर्बचा पुढील उपयोग. सेकंड यूज इन WH क्वेश्चन्स. आता डीड आपल्याला वापरायचं आहे WH क्वेश्चन्समध्ये. स्ट्रक्चर बघा, नेहमीप्रमाणे WH वर्ड सुरुवातीला येईल प्लस डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब फर्स्ट फॉर्म आणि प्लस रिमेनिंग सेंटेन्स व शेवटी क्वेश्चन मार्क. काही एक्झाम्पल्स आहेत बघा, काही क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन, व्हेअर डीड यू कीप माय बुक्स. ज्यामध्ये व्हेअर आहे WH वर्ड, डीड आहे हेल्पिंग वर्ब, यू आहे सब्जेक्ट, त्यानंतर कीप आहे वर्ब फर्स्ट फॉर्म आणि माय बुक्स आहे रिमेनिंग सेंटेन्स, ज्याचा मराठीत अर्थ होईल तू माझे बुक्स कुठे ठेवलेत. तसेच नेक्स्ट एक्झाम्पल, व्हॉट डीड ही टेल यू अबाउट मी. इथे व्हॉट आहे WH वर्ड, डीड आहे हेल्पिंग वर्ब, त्यानंतर ही आहे सब्जेक्ट, टेल वर्ब फर्स्ट फॉर्म आणि यू अबाउट मी इथे पूर्णपणे हा राहील रिमेनिंग सेंटेन्स.
ज्याचा मराठीत अर्थ होईल त्याने तुला माझ्याबद्दल काय सांगितले. तसेच व्हेन डीड राहुल कम फ्रॉम मुंबई म्हणजे राहुल मुंबईवरून केव्हा आला व हाऊ डीड दे सॉल्व दिस प्रॉब्लेम म्हणजे त्यांनी हा प्रॉब्लेम कसा सॉल्व केला. तुम्ही बघू शकता आपण प्रत्येक क्वेश्चनमध्ये डीड वापरलेला आहे, कारण सब्जेक्ट कोणताही असो, जसे आपण वापरले आहेत यू, ही, राहुल आणि दे, म्हणजे सब्जेक्ट कोणताही असेल तरी आपल्याला वापरायचं आहे डीड. अशाच प्रकारे छोटे छोटे क्वेश्चन्स बनवा म्हणजे तुम्हाला डू, डज व डीडचा उपयोग व्यवस्थित समजेल. आता पुढील उपयोग. डीड हे हेल्पिंग वर्ब आपण व्हर्बल क्वेश्चन्समध्ये देखील वापरतो, ज्यासाठी स्ट्रक्चर आहे डीड सुरुवातीला, कारण प्रत्येक हेल्पिंग वर्बने चालू होणारा क्वेश्चन हा व्हर्बल क्वेश्चन असतो. त्यानंतर डीड नंतर तिथे राहील सब्जेक्ट प्लस वर्ब फर्स्ट फॉर्म प्लस रिमेनिंग सेंटेन्स व नंतर क्वेश्चन मार्क. त्याचप्रमाणे प्रत्येक मराठी क्वेश्चनच्या शेवटी का हा शब्द येईल. जसे फर्स्ट एक्झाम्पल, डीड यू मीट देम येस्टरडे, तू त्यांना काल भेटला का. यामध्ये सुरुवातीला आपण घेतलेला आहे डीड जो आहे हेल्पिंग वर्ब, त्यानंतर यू आहे सब्जेक्ट, मीट आहे वर्ब फर्स्ट फॉर्म म्हणजे भेटणे, त्यानंतर देम येस्टरडे हा राहील रिमेनिंग सेंटेन्स. नेक्स्ट एक्झाम्पल, डीड ही बिगिन हिज वर्क, त्याने त्याचे काम सुरू केले का. ज्यामध्ये डीड आहे हेल्पिंग वर्ब, ही आहे सब्जेक्ट, बिगिन आहे वर्ब फर्स्ट फॉर्म म्हणजे सुरुवात करणे आणि हिज वर्क आहे रिमेनिंग सेंटेन्स. थर्ड एक्झाम्पल, डीड दे इन्व्हाइट यू फॉर फंक्शन, त्यांनी तुला फंक्शनसाठी किंवा कार्यक्रमासाठी इन्व्हाइट केलं का, आमंत्रित केलं का. अँड लास्ट क्वेश्चन, डीड मयूर बाय न्यू बुक्स, ज्यामध्ये डीड आहे हेल्पिंग वर्ब, मयूर आहे सब्जेक्ट, बाय आहे वर्ब फर्स्ट फॉर्म म्हणजे विकत घेणे, न्यू बुक्स आहे रिमेनिंग सेंटेन्स, ज्याचा मराठीत अर्थ होईल मयूरने नवीन बुक्स विकत घेतले का. तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी डू, डज व डीड या हेल्पिंग वर्ब्सचा जे तुम्हाला नेहमी प्रॉब्लेम्स येतात यांचा उपयोग मी निगेटिव्ह सेंटेन्समध्ये, त्यानंतर WH क्वेश्चन्समध्ये व व्हर्बल क्वेश्चन्समध्ये अतिशय सोप्या पद्धतीने ते पण स्ट्रक्चर्स देऊन सांगितलेलं आहे. जर तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या क्वेरीज विचारा आणि जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओ मिळत राहतील. थँक्यू.